हॅलो हॅलो स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नोकरीचा अर्थ आणि वैशिष्ट्ये पाहिला आणि व्यवसायातील ज्या आर्थिक कृती आहेत या तिन्ही आर्थिक कृतीचा अर्थ आणि वैशिष्ट्ये पाहिलं. यानंतर या व्हिडिओमध्ये आपण व्यवसायाचे उद्दिष्टे पाहणार आहोत. व्यवसायाच्या उद्दिष्टामध्ये प्रामुख्याने त्याचं वर्गीकरण दोन प्रकारामध्ये करता येतं. एक आर्थिक उद्दिष्टे आहेत आणि दुसरी सामाजिक उद्दिष्टे. पहिला आपण आर्थिक उद्दिष्टे पाहू. आर्थिक उद्दिष्टे याचा अर्थ कुठलाही व्यवसाय करताना अर्थार्जन करणे, पैसा मिळवणे, नफा मिळवणे, अधिकाधिक आपल्या व्यवसायाचा विकास करणे, विस्तार करणे ही प्रामुख्याने उद्दिष्ट आहेत. जिथं जे उद्दिष्ट पैशासाठी आहे, कारण प्रत्येक व्यवसायाची आपण व्याख्याच पाहिलं. व्यवसायाचा अर्थ नफा मिळवण्यासाठी व्यक्ती जे काही कायदेशीर कृती करते आर्थिक, त्याला आपण आर्थिक कृती किंवा व्यवसाय म्हटलेला आहे. प्रत्येक आर्थिक कृती हा व्यवसाय आहे. तर व्यवसायाचं पहिलं आर्थिक उद्दिष्ट सांगता येतं ते म्हणजे नफा मिळवणे. विशिष्ट कालावधीत एखाद्या पूर्ण झालेल्या व्यवहारामध्ये उत्पन्नाची रक्कम ही जर खर्चाच्या रकमेपेक्षा जास्त असेल तर उत्पन्नाच्या अधिक्य भागास अधिकची रक्कम आहे त्याला आपण नफा म्हणतो. तर आधुनिक काळात प्रत्येक व्यवसायाचा नफा मिळवणे हा जरी एकमेव हेतू नसला तरी तो मूळ आणि महत्त्वाचा हेतू असतो. कारण व्यवसायाचं अस्तित्व, तो व्यवसाय टिकवणं, त्याची वृद्धी करणं यासाठी नफा कमवणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु हा नफा मिळवताना कायदेशीर मार्गाचा अवलंब करणं आवश्यक आहे. कायदेशीर मार्गाने कायदेशीर कृती करून माफक नफा मिळवणे समाजाला मान्य असते. प्रत्येक व्यवसाय संस्था अशा वस्तूंचं किंवा सेवांचं उत्पादन किंवा वितरण करते की ज्यांना बाजारपेठेमध्ये जास्त मागणी आहे व ज्या योगे व्यवसायाच्या मालकाला नफा मिळतो. त्यानंतर ग्राहकाची संख्या वाढवणे किंवा नवीन ग्राहक शोधणे, ग्राहक मिळवणे, ग्राहकांची संख्या वाढवणे. कारण जेवढे ग्राहक अधिकाधिक वाढतील तेवढा अधिकाधिक टर्नओव्हर म्हणजे विक्री होणार आहे, उलाढाल होणार आहे आणि नफा मिळणार आहे. जी व्यक्ती व्यवसाय संस्थेकडून किंवा व्यापाऱ्यांकडून वस्तू अथवा सेवा खरेदी करते की ज्या व्यक्तीशी व्यवसाय संस्था किंवा व्यापारी व्यवहार करतो त्या व्यक्तीला ग्राहक असं म्हटलं असतं. तर व्यवसाय संस्थेचे बाजारपेठेतील अस्तित्व हे त्याच्या मालासाठी असणाऱ्या ग्राहक संख्येवरती म्हणजे मागणीवरती अवलंबून आहे. ग्राहक संख्या किती आहे, ग्राहक जर वस्तू अथवा सेवा खरेदी करून समाधानी असतील तर त्यांची व्यवसायाबद्दलची आपुलकी, विश्वास वाढतो. तर त्यामुळे जर ग्राहकांनी व्यवसायाच्या वस्तू अथवा सेवा खरेदी केल्या नाही तर व्यवसाय संघटनेला आपला व्यवसाय बंद करावा लागेल. आणि म्हणून प्रत्येक व्यवसाय संस्थेला आपल्या वस्तूंना अथवा सेवांना नवीन ग्राहक निर्माण करणे, आधीचे ग्राहक टिकवणे म्हणजे पहिले ग्राहक मिळवणे, टिकवणे आणि पुन्हा नवीन ग्राहक निर्माण करणे आवश्यक असतं. यासाठी व्यवसाय संस्थेला योग्य वस्तू आणि सेवा योग्य वेळी आणि योग्य किमतीला विकणं जरुरीचं असतं. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट सांगता येतं की नवीन उपक्रम, नवकल्पना हाती घेणं. नवकल्पना म्हणजे असा सकारात्मक बदल जो उत्पादनामध्ये किंवा उत्पादन प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणतो. आणि त्यासाठी संशोधन, विकास, बाजारपेठ सर्वेक्षण, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो आणि यासाठी पैसा खर्च करावा लागत असतो. त्यासाठी स्वतंत्र रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेक्शन किंवा डिपार्टमेंट त्या ठिकाणी मला उभारावं लागत असतं. कारण समाजामध्ये आज ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या फॅशनच्या आवडीनिवडी बदलत आहेत. ग्राहकांची क्रयशक्ती कमी जास्त होते. ग्राहकांची पसंती, अभिरुची, सवयी इत्यासारखे घटक सतत बदलत असतात आणि त्यामुळं व्यवसायानं किंवा व्यवसाय संस्थांना आपल्या व्यवसायामध्ये नवनवीन उपक्रम राबवणे, व्यवसायामध्ये आपल्या उत्पादनामध्ये नाविन्य आणणं, त्याच्यामध्ये आधुनिकता आणणं आवश्यक असतं. वस्तूमध्ये नाविन्यता आणि विविधता आणणं अत्यंत जरुरीचं असतं. त्यासाठी नवीन पद्धती, नवनवीन साधने यांचा वापर करून नाविन्याचा शोध घेणे आणि सकारात्मक बदल घडवणे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये नवनवीन उत्पादने दाखल करणे, जुन्या उत्पादनामध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार सकारात्मक बदल करणे आणि वितरणाच्या नवीन पद्धतींचा अवलंब करणं इत्यादीचा समावेश आपल्याला नवीन उपक्रमामध्ये करता येईल. त्यानंतर उपलब्ध संसाधनांचा किंवा साधनसामग्रीचा योग्य, सुयोग्य किंवा पर्याप्त वापर. योग्य आणि पर्याप्त चांगला वापर करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे की ज्यामुळं आपला त्या
वस्तूचा, उत्पादनाचा किंवा वितरणाचा किंवा विक्रीचा खर्च कमी येऊ शकतो. मानवी गरजांच्या तुलनेनं मानवाकडे उपलब्ध असणारी संसाधने जी आहेत ती संसाधने मात्र मर्यादित आहेत, दुर्मिळ आहेत, बहुपर्यायी आहे. तर प्रामुख्यानं वीज, पाणी यासारखी संसाधनं विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध नाहीत आणि अशी संसाधनं इतर कारणासाठी वापरता येतात, पर्यायी म्हटलं तर. त्यामुळं प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्यांच्याजवळ उपलब्ध असलेल्या संसाधनांचा पुरेपूर वापर आणि चांगल्या कामासाठी वापर करणं अपेक्षित असतं. जे प्रॉपर यूज किंवा प्रॉपर युटिलायझेशन अँड ऑप्टिमम युटिलायझेशन मस्ट बी देअर. तर अशा संसाधनांचा व्यवसाय संघटनांनी अपव्यय टाळला पाहिजे. त्यामुळे व्यवसाय संस्थांचा एकूण खर्च कमी होऊन नफा वाढेल. तसंच भावी पिढीसाठी सुद्धा आपण पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देता येईल. भावी पिढीला ती संसाधनं वापरता येतील. केवळ आपणच आपल्या फायद्यासाठी या दुर्मिळ संसाधनांचा वारेमाप वापर करणं हे टाळलं पाहिजे. अशा प्रकारे 4 उद्दिष्ट आपल्याला आर्थिक उद्दिष्ट म्हणून त्या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर सामाजिक उद्दिष्टे. सामाजिक उद्दिष्टे तर सामाजिक याचा अर्थ त्या व्यवसायाचा समाजावरती काय परिणाम होतो. आता इथं पहिलं सांगता येतं सामाजिक उद्दिष्टाचा अर्थ कोणती व्यवसाय संस्था असे सांगू शकत नाही की तिचा समाजाशी काही संबंध नाही. कारण प्रत्येक व्यापारी, प्रत्येक संस्था, प्रत्येक व्यवसाय संघटना समाजाची ऋणी असते. कारण त्या व्यवसायाचं अस्तित्व आणि विकास हा समाजाच्या आश्रयावरती, समाजाच्या असण्यामुळं असतो, ते समाजाच्या पाठिंब्यावरती असतो. तर प्रत्येक व्यवसाय संस्थेला कच्च्या मालासाठी असेल, तयार झालेल्या पक्क्या मालासाठी असेल, कर्मचाऱ्यांसाठी असेल, पैशासाठी असेल, तंत्रज्ञानासाठी असेल, या सर्वांसाठी ज्या सर्व सेवा आहेत या सर्वांसाठी समाजावरती अवलंबून राहावं लागत असतं. त्यामुळं त्यांना काही सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करावी लागतात. व्यवसायाची काही सामाजिक जबाबदारी आहे, ही जबाबदारी पार पाडावी लागते. पहिलं उद्दिष्ट सांगता येतं की दर्जेदार उत्पादनाचा पुरवठा करणे. जे आपण काही निर्माण करतो ते क्वालिटेटिव्ह पाहिजे, सुरक्षित पाहिजे, दर्जेदार पाहिजे. ज्या वस्तू अथवा उत्पादनामध्ये त्या वस्तूंची शुद्धता, टिकाऊपणा, सुरक्षितता, उपयोगिता इत्यादी गुणधर्म असतात त्या वस्तू दर्जेदार वस्तू असं म्हटलं असतं. तर प्रत्येक व्यवसाय संघटनेला दर्जेदार वस्तू माफक किमतीमध्ये ग्राहकांना विकणं अपेक्षित आहे. कारण समाधानी ग्राहक व्यवसाय संघटनेच्या उत्पादनांची अनेकांजवळ शिफारस करतात. किंवा माउथ पब्लिसिटी जी आहे ही माउथ पब्लिसिटी त्या ठिकाणी होत असते जर आपल्या वस्तूचा दर्जा किंवा सेवेचा दर्जा हा चांगला असेल. तर व्यवसाय संस्थेचा लौकिक वाढतो आणि पर्यायानं व्यवसाय संस्थेचा नफा वाढतो आणि ग्राहकांची संख्याही वाढते. म्हणजे एक सामाजिक उद्दिष्ट आपण साध्य करतो त्यावेळी आपलं आर्थिक उद्दिष्टसुद्धा त्यातून पूर्ण होत असतं. त्यानंतर व्यापारातील गैरव्यवहार टाळणे. माल प्रॅक्टिसेस जे आहेत, उदाहरणार्थ मालाचा काळा बाजार आहे, चुकीचे मोजमाप आहे, वजनमापं चुकीचे आहेत, दिशाभूल करणारी जाहिरात आहे म्हणजे खोट्या जाहिराती म्हणतो, इत्यादींसारख्या गैरमार्गाचा अवलंब केला जाणार नाही याची काळजी प्रत्येक व्यवसाय संस्थेने घेणं अपेक्षित आहे. व्यापारामध्ये गैरमार्गाचा अवलंब केल्यामुळं त्वरित नफा मिळू शकतो. आता आपण वाटतं की मला नफा मिळवला, कसं फसवलं, परंतु दीर्घकाळाचा जर विचार केला, भविष्याचा जर विचार केला तर भविष्यामध्ये संस्थेच्या प्रतिमेवरती म्हणजे नावलौकिक जो आहे या नावलौकिकावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. व्यवसाय जगतामध्ये टिकून राहण्यासाठी तसं व्यवसायाच्या विस्तारासाठी व्यवसाय संघटनेनं गैरमार्गाचा अवलंब टाळणं अत्यंत आवश्यक आहे. फेअर ट्रेड प्रॅक्टिसेस आर टू बी अप्लाइड. ज्या योग्य व्यापार पद्धती आहेत त्या योग्य व्यापार पद्धतीचाच अवलंब करणं आवश्यक आहे. कोणतेही गैरव्यवहार असतील, गैरप्रकार असतील तर ते टाळणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं सांगतात की रोजगार निर्मिती. समाजामध्ये कुशल अकुशल मनुष्यबळासाठी नोकरीच्या संधी निर्माण करणं हे व्यवसाय संस्थेचं सामाजिक उद्दिष्ट आहे. कारण समाजामध्ये आज आपण जर पाहिलं तर बेरोजगारीचं प्रमाण अधिक आहे आणि ही बेरोजगारी कमी करण्यासाठी आपल्या व्यवसाय संस्थेनं आपल्या व्यवसायामधून अधिकाधिक लोकांना रोजगार कसा निर्माण करता येईल
यासाठी सुद्धा प्रयत्न करणं आवश्यक आहे. उत्पादन आणि वितरण कार्य हाती घेऊन प्रत्येक व्यवसाय संस्थेनं समाजातील विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे. कुशल अकुशल मनुष्यबळासाठी रोजगाराच्या संधी आपण म्हटलं मगाशी उपलब्ध करून देणं हे व्यवसाय संस्थांचं कर्तव्य असतं. याचबरोबर समाजातील गरीब जनता व विकलांग लोकांनाही रोजगार मिळवून देणं हे सुद्धा व्यवसाय संस्थांकडून अपेक्षित असतं. हे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या व्यवसाय संस्थांच्या प्रतिमा किंवा नावलौकिक जो आहे पद जे आहे ही पद त्या ठिकाणी वाढत असते. तर कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणं म्हटलंय. कर्मचारी कल्याण, वेलफेअर ऑफ द एम्प्लॉईज. तर व्यवसाय संघटनातील उद्योगासाठी व इतर कार्यासाठी कुशल व अकुशल कर्मचारी समाजामधूनच उपलब्ध होतात आणि म्हणून कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणं ही व्यवसाय संघटनांच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्यापैकी एक जबाबदारी आहे. कर्मचाऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी त्यांना योग्य वेतन योग्य वेळी नियमितपणे देणं, कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करणं, निपक्ष धोरण असणं, पगाराव्यतिरिक्त इतर सुविधा ज्या आहेत या इतर सुविधासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जर देता आल्या तर त्या सेवा सुविधासुद्धा त्या ग्राहकांना उपलब्ध करून द्याव्यात की ज्यामधून कर्मचाऱ्यांचं कल्याण होईल आणि कर्मचारी समाधानी राहतील. आणि कर्मचारी जर समाधानी राहिला तर त्याचा इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षपणे व्यवसायामध्ये कार्यक्षमता म्हणजे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल आणि कार्यक्षमतेमुळं व्यवसायामध्ये असणारी जी उत्पादकता आहे प्रोडक्टिव्हिटी जी आहे ही उत्पादकतासुद्धा त्यामुळे वाढण्याला मदत होत असते. त्यानंतर सामाजिक प्रश्न सोडविण्याला मदत करणे. सोशल प्रॉब्लेम्स. वाढत्या औद्योगिकरणामुळं अनेक सामाजिक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. जलद औद्योगिकरणामुळं वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण, झोपडपट्टींची वाढ, वाहतूक कोंडी इत्यादींसारख्या अनेक सामाजिक समस्या त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. पण अशा सामाजिक समस्यांना लोकांना सामोरं जावं लागतं आणि या सामाजिक समस्या कमी करण्यासाठी व्यवसाय संघटनांनी आपापल्या पातळीवरती प्रयत्न करणं आवश्यक आहे. या सामाजिक प्रश्नांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रदूषण न करणाऱ्या उत्पादन प्रक्रियांचा अवलंब करणे, टाकाऊ पदार्थांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणं, कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून देणं इत्यादी उपाययोजना हाती घेऊन त्या पूर्णत्वास नेणं व्यवसाय संघटनाकडून अपेक्षित आहे. आणि शेवटचं सांगता येतं सामाजिक कल्याणामध्ये सहभाग, योगदान, पार्टिसिपेशन इन सोशल वेलफेअर. सोशल प्रॉब्लेम वेगळं आणि समाज कल्याणामध्ये योगदान. तर समाज कल्याण योगदान याचा अर्थ काय की समाजाच्या कल्याणासंदर्भात आपली भूमिका कशी असावी याचा विचार नफा कमवणाऱ्या मोठ्या व्यवसाय संघटनांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे CSR जे आपण म्हणतो त्या CSR खाली कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी व्यवसाय संघटनेची सामाजिक जबाबदारी याच्या खाली व्यवसाय संघटनेने आपल्या नफ्यातील काही भाग हा समाजाच्या विविध प्रकारच्या कल्याणासाठी वापरावा. उदाहरणार्थ संशोधनावरती व विकास कार्यावरती भर देणं, होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणं, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं किंवा त्याचप्रकारे विविध प्रकारच्या समाज कल्याणकारी कार्य करणाऱ्या ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत किंवा चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, लायन्स क्लब वगैरे असतील, ज्या NGO आहेत या NGOना आपल्या नफ्यातील काही रक्कम ही देणगीच्या स्वरूपामध्ये द्यावी किंवा विविध प्रकारचं समाज प्रबोधनपर कार्य हाती घ्यावं, समाज प्रबोधन करावं. समाजामध्ये असणाऱ्या ज्या अंधश्रद्धा आहेत या अंधश्रद्धा दूर करण्याच्या दृष्टीने सुद्धा विविध प्रकारचे कॅम्प आयोजन करणं किंवा आरोग्यविषयक कॅम्प आयोजन करणं हे सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक व्यवसायाची सामाजिक जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी मला सांगता येईल. म्हणजे अशा प्रकारे व्यवसायाची आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे आपल्याला थोडक्यामध्ये सांगता येतील. इथे एखाद्या वेळी 4 मार्क किंवा 5 मार्काला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, थँक्स. किंवा 8 मार्काला पण येऊ शकतो. व्यवसाय म्हणजे काय सांगून व्यवसायाची आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे स्पष्ट करा.
ठीक आहे, त्या धड्याच्या खाली स्वाध्याय आहेतच, त्याप्रमाणे तिथं प्रश्नोत्तर आपल्याला तुम्हाला लिहायचे आहेत. थँक्स. हे